भाजपा राज्य निमंत्रित सदस्य नीता केळकर यांच्या उपस्थितीत कराड येथे महावितरण कराड नगर परिषदेचे सदस्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। शहरातील वीज पुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली। बैठकीत नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी शहरातील अंडरग्राउंड वीज केबल, वाहतुकीला अडथळा ठरणारे ट्रान्सफॉर्मर अन्यत्र हलविणे, नागरिकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी तसेच वीज वितरणाशी संबंधित विविध समस्यांचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी सौ नीता केळकर यांनी कराड शहरात अंडरग्राउंड केबल प्रकल्प राबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले। तसेच नगर परिषदेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत बॅटरी बॅकअप प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भूमिका मांडली। नगर परिषदेसमोरील विविध अडचणी आणि नागरिकांच्या वीज विषयक समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि त्या राज्य शासन आणि महावितरणाकडे प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले। बैठकीनंतर नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी सांगितले की बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून शहरातील वीज व्यवस्थेतील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी या चर्चेचा निश्चित फायदा कराड नगर परिषद व नागरिकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज सौ नीताताई केळकर भाजपा निमंत्रित सदस्य या इथं आल्या होत्या आणि त्यांनी MACB व कराड नगर परिषद सदस्यांची पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग घेतली। त्यामध्ये शहराच्या दृष्टीनं ज्या काही अंडरग्राउंड केबल्स असतील, शहरामधील काही ट्रान्सफॉर्मर हलवण्याच्या बाबतीत असतील किंवा लाईट बिल याच्या बाबतीतल्या काही तक्रारी असतील याच्या बाबतीत चर्चा झाली। कराड शहरामध्ये अंडरग्राउंड केबलसाठी त्या प्रयत्न करतो म्हणालेत। त्यानंतर एक आपण म्हणतो ना एक प्रायोगिक तत्वावरती कराड नगर परिषदेमध्ये एक बॅटरी बॅकअप ज्या काही नियम आहेत सोलरसाठी त्यामध्ये बॅटरी बॅकअप हा एक प्रायोगिक तत्वावरती राज्य शासनाकडून त्याची मान्यता घेऊन तो एक या ठिकाणी प्रयोग करण्याचं त्यांनी हे दाखवलेलं आहे, मानस दाखवलेला आहे। आणि ज्या काही नगरपालिकेच्या अडचणी आहेत, ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत त्याही त्यांनी समजून घेतल्या आणि त्या शासनाकडे त्या मांडतील, वीज बोर्डाकडे त्या मांडतील असं त्यांनी आज आश्वासन दिलेलं आहे। चांगल्या पद्धतीने मीटिंग झाली, त्याचा फायदा नगर परिषदेला नक्कीच होईल।